नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण स्वप्नातील प्रतीकांचे अर्थ आणि भारत जिंकेल का या भागात कृष्णमूर्ती पद्धतीने जेव्हा दोन संघामध्ये वा व्यक्तीमध्ये स्पर्धा असेल तर कोण विजय होईल याविषयी माहिती घेतली. आज आपण परदेश प्रवासाबाबत थोडक्यात माहिती घेऊ. चला तर मग जाऊन घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार परदेश प्रवास योग. ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नका. तसेच माझे व्हिडिओ आपणास आवडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, या जगात क्वचितच कोणी असेल ज्याने प्रवास केला नसेल. प्रवासाचा उद्देश व प्रवासाचे अंतर हे वेगवेगळे असेल, परंतु प्रवास हा प्रत्येकाने केलेला असतोच. जग हे एक पुस्तक आहे व जर तुम्ही प्रवास केला नसेल तर तुम्ही त्या पुस्तकाचे एकच पान वाचले आहे, अशा प्रकारचे एक वाक्य वाचल्याचे मला स्मरते. सुरुवातीला परदेश प्रवास हा सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातील विषय नव्हता, परंतु आता काळ बदलला आहे. आता मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलेसुद्धा शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशी जाऊ लागलेली आहेत. आजकाल उच्च शिक्षणासाठी, नोकरीसाठी, निव्वळ भटकंतीसाठी परदेशात जाणारे व्यक्ती आहेत. तर काहींच्या नशिबी वाईट कारणासाठी सुद्धा परदेश प्रवास नशिबी येतो. जसे स्मगलिंगसाठी, आजारपणासाठी, अपहरण करून परदेशी वेश्यावृत्तीसाठी वगैरे. आज काही आपण ह्या सविस्तर गोष्टींचा उहापोह करीत बसणार नाही आहोत. तुम्हाला राशी, ग्रह, भाव याचे कारकत्व नीट कळाले असेल तर तुम्ही सूक्ष्मात जाऊ शकता. असो, तर आपण साधारण परदेश गमनासाठी काय पाहायचे ते समजून घेऊ. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की 3, 9 व 12 ही प्रवासाची मुख्य स्थाने आहेत. का बरं ही प्रवासाची मुख्य स्थाने आहेत सांगा बरं. तुम्हाला माहीत आहे की चतुर्थस्थान हे राहती जागा, आपले घर दाखविते. त्यामुळे चतुर्थाचे व्यय स्थान म्हणून तृतीय स्थान हे एक प्रवास स्थान आहे. तरीही तृतीय हे छोटे प्रवास दाखविते. तृतीय स्थान हे परदेश प्रवासास सहाय्यक आहे, कारण परदेशी जायचं म्हटलं की डॉक्युमेंटची पूर्तता करणे आवश्यक असतेच. त्यामुळे व्हिसा मिळेल का वगैरे प्रश्नासाठी तृतीय स्थान पाहावेच लागते. 9 स्थान हे लांबचे प्रवास दर्शविते. आपणास माहीतच आहे की सुरुवातीच्या काळी लांबचे प्रवास सोपे नसायचे. दळणवळणाच्या सोयी मुबलक नव्हत्या. त्यामुळे तीर्थयात्रेला जाऊन यायचं म्हटलं की 6-6 महिने लागायचे. त्यामुळे दूरचे प्रवास हे 9मावरून पाहतात आणि 8मावरून नदी, समुद्र पाहतात. त्यामुळे समुद्र प्रवासासाठी 9म भावच पाहतात. त्यामुळे समुद्रापलीकडील प्रवास हा 9मावरून पाहिला जातो. तर 9माचे चतुर्थ म्हणजे तेथील वास्तव्य हे 12वरून पाहावे. त्यामुळे 12वे स्थान हे परदेशातील वास्तव्य दाखवते. तसेच देशांतर्गत परंतु लांबचे प्रवास याचा विचार 9मावरून करावा. तसे षष्ठान व अष्टम स्थानसुद्धा प्रवासास सहाय्यक स्थाने आहेत. सुरुवातीला राजे लोक गुन्हेगाराला राज्याबाहेर हाकलून देत. ती एक प्रकारची शिक्षा असे. त्यामुळे 6, 8, 12 ही त्रिकस्थानेसुद्धा देशाबाहेर पाठवण्यास सहाय्यक ठरतात. तसेच प्रथम स्थान म्हणजे व्यक्ती ज्या वातावरणात राहते, वाढते ती परिस्थिती बरोबर. प्रथमाचे व्यय म्हणजे नुकसान म्हणजे 12वे स्थान. म्हणजेच व्यक्ती जेव्हा परदेशी जाते तेव्हा आपल्या लोकांना, जिथे आपण जन्मलो, वाढलो त्या सर्वांचा व्यय करून जाते, नाही का. परदेशी जाणे म्हणजे स्वतःच्या कुटुंबापासून लांब जाणे, त्यांना मुकणे बरोबर. म्हणून कुटुंबापासून अष्टम स्थान म्हणजे 9म स्थान पाहावे. तसंही आपले वास्तव्य स्थान म्हणजे चतुर्थानापासून हे षष्ठ स्थान आहे, नाही का. असो, तर सप्तम स्थानसुद्धा प्रवासासाठी विचारात घ्यावे असे काही ग्रंथात वाचण्यात आलेले आहे. हे भाव विचार झाला, तसा राशींचा पण विचार करावा लागतो.
राशींचा विचार करताना चर राशींना प्रवासासाठी जास्त महत्त्व द्यावे. चर राशी म्हणजे मेष, कर्क, तूळ व मकर या राशी होत. त्या खालोखाल द्विस्वभाव म्हणजे मिथुन, कन्या, धनु व मीन या राशींना महत्त्व येते. तर स्थिर तत्वाच्या राशी म्हणजे वृषभ, सिंह, वृश्चिक व कुंभ या राशी होत. परंतु स्थिर राशी म्हणजे परदेशगमन होणारच नाही असे नाही, तर त्या अडचणीने विलंबाने परदेशगमन दाखवितात. तसेच राशींचे अग्नितत्व, वायुतत्व, जलतत्व, पृथ्वीतत्व हे वर्गीकरण आपण शिकलेलोच आहोत. पैकी वायुतत्व व जलतत्वांच्या राशीस जास्त महत्त्व द्यावे, कारण प्रवास हा जलमार्गे किंवा वायुमार्गे होत असतो. आता परदेशगमनास कारक ग्रह कोणता सांगा बरे. कोणी म्हणेल शुक्र हा परदेशगमनाचा कारक ग्रह आहे, तर कोण मंगळाला महत्त्व देताना दिसते. मित्रांनो, मी माझे मत सांगतो, तुम्ही त्यास सहमत असायलाच पाहिजे असे नाही. हे सांगायचे कारण हेच की काही ज्योतिष विद्वान मला व्हॉट्सअपला मेसेज टाकत असतात की तुम्ही अमुक ठिकाणी असे म्हणाला, परंतु तेथे तसे नाही, तर असे आहे वगैरे. जसे मागे एका विद्वानांचा मला फोन आला होता. ते म्हणाले, गुरु भावनाश करतो यावर असा असा नियम आहे, त्याला तसा उपनियम आहे. तर कोणी महाशयांनी मला सांगितले की हो, चंद्र राशीस महत्त्व नाही द्यायचे, रवी राशीलाच खरी राशी समजावी व कुंडली ही रवीकडूनच जास्त चांगली सुटते वगैरे वगैरे. मित्रांनो, मी माझ्या अनुभवानुसार, अभ्यासानुसार सांगत आहे. तुम्ही तुमच्या अनुभवाने अंतिम निर्णय घ्यायचा आहे. असो, तर परदेशगमनाचा कारक ग्रह आहे राहू. कारण पहा, राहू हा वेगळा धर्म, वेगळी संस्कृती दर्शवतो, नाही का. आपण दुसऱ्या देशात जातो म्हणजे तिथला धर्म हा वेगळा असतो, संस्कृती ही वेगळी असते, नाही का. तर राहूसोबत केतू, हर्षल हे ग्रहही मदतगार असतात. फक्त लग्नी वा नवमात वा द्वादशात राहू असतानाही तो परदेशगमनास पोषक ठरतो. तर गुरु हा सुद्धा सहाय्यक ठरतो, कारण कालपुरुषाच्या कुंडलीत गुरु हा नवम व वय्य या भावांचा मालक ग्रह आहे. तर प्रवासाचा कारक म्हणून चंद्रासही महत्त्व आहेच. तर आता इतकी माहिती झाल्यावर तुम्ही स्वतःच काही नियम बनवू शकता. तसे नियम बनवण्याची गरज नाही. ज्योतिष ग्रंथात वेगवेगळे नियम सांगितलेले आहेत. जसे नवमेश वयात असता परदेशगमन होते. आता हा नियम तुम्ही अगोदर ज्योतिष ग्रंथात अभ्यासला असेल, पण त्यामागील कारणमीमांसा तुम्हाला आता नीट कळले असेल. मग तुम्हाला समजेल की द्वितीयेश नवमात वा वयात निर्बली असता परदेशगमन होते असे का म्हटले आहे. निर्बली म्हणण्याचे कारण कुटुंबापासून दूर राहिल्याने. समजले ना. आता हे समजले असेल तर पुढील नियमामागील विचारसरणी तुम्हाला नीट कळेल. लग्नेश जिथे बसला आहे तेथून 12व्या स्थानी बलवान ग्रह असता आणि जर त्या स्थानात ग्रह नसतील तर तो भावेश बलवान असता व्यक्ती आपल्या देशातच नाव कमाविते. जरी ती परदेशी गेली तरी फार काळ वास्तव्य करीत नाही. आणि जर लग्नेश जिथे बसला आहे तेथून 12व्या स्थानी निर्बल ग्रह असता किंवा ते स्थान रिक्त असून तो भावेश निर्बली असता व्यक्ती परदेशी जाते. आता यामागील कारणमीमांसा लक्षात आली की नियम पाठ करत बसावे लागत नाही, नाही का. आता बेसिक ज्योतिषशास्त्राचे इतर नियम वापरून तुम्ही अंदाज बांधू शकता. जसे प्रवासस्थानावर पापग्रहांच्या दृष्ट्या असता प्रवासात अडचणी येतात. अजून तुम्ही ग्रहांच्या कारकत्वाप्रमाणे अडचणीचे स्वरूप याचा अंदाज लावू शकता. जसे शनीचा संबंध आल्यास वाहन लवकर न मिळणे, शनी राहू किंवा राहू मंगळ किंवा शनी मंगळ यांचा संबंध आल्यास अपघात योग किंवा प्रवासात भांडण, किंवा राहूचा संबंध हा चोरीची शक्यता दर्शवतो वगैरे. परंतु सोबत जातकाच्या मूळ पत्रिकेशी सुद्धा तुम्हाला सांगड घातली पाहिजे, जर तुम्ही प्रश्नकुंडलीवरून हा प्रश्न पाहत असाल तर. तसेच भाग्येश व यश तसेच प्रवासकारक चंद्र हे स्वराशीत, उच्च राशीत, मित्र राशीत असता व सहज परदेशगमन अशा लोकांचे होते. तेच हे ग्रह निर्बली असता परदेश प्रवास थोडा त्रासाने होतो.
आता जर तुम्ही नवमेश व द्वादशेश यांची युती किंवा नवमेश द्वादशेश यांचा परिवर्तन योग किंवा दृष्टी असता परदेशगमन होईल असे सहज सांगू शकाल, नाही का? तसेच लग्नेश नवमात, द्वादशात किंवा सप्तमात असतानाही परदेश प्रवास घडतो. लग्नेश सप्तमात असतानाच सप्तमेश वेळेत असताना सुद्धा परदेश गमनाचे योग असतात. लग्नेश चर राशीत असून त्याचा प्रवासस्थानाशी संबंध असता व्यक्तीला प्रवास करण्याची आवड असते. व्यक्तीला सतत प्रवास करावे लागते. मार्केटिंगवाले, सेल्समन ज्यांना फिरावे लागते अशा व्यक्तींच्या पत्रिकेत असे योग असतात. जर लग्नस्थानी चर राशीचा, चंद्राचा व व्ययशाचा संबंध असता जातकाला प्रवासाची आवड असते. जर तृतीयश व नवमेश हे निर्बली असून त्यांच्यात कोणताही शुभयोग होत नसेल तर जातकाच्या नशिबी फार कमी प्रवास योग असतो. द्वादशेश उच्च राशीत, स्वराशीत, मित्र राशीत, चर राशीत शुभग्रहयुक्त वा शुभग्रह दुष्ट असता परदेशगमनास शुभ समजावे. द्वादशेश अष्टमात चर राशीत असतानाही परदेशगमन होते. इतर ग्रहयोगावरूनही तुम्ही अंदाज बांधू शकता. जसे चतुर्थेश व नवमेश यांचा संबंध असता जातक परदेशगमन शिक्षणासाठी जाईल वगैरे. सप्तम व नवम किंवा सप्तम व व्ययस्थान व शुक्राचा संबंध हा लग्नानंतर परदेशगमन दाखवेल. दशमाशी व लाभाशी व्ययस्थानाचा संबंध आला तर नोकरी व्यवसाय निमित्त परदेशगमन समजावे. नवम व द्वादश यांचा पापग्रहांशी संबंध आल्यास हा प्रवास सुखाचा असणार नाही. षष्ठस्थानाचा संबंध पापग्रहांशी येऊन षष्ठेशाचा संबंध नवम किंवा द्वादशाशी आल्यास आजारपणासाठी, ऑपरेशनसाठी परदेशगमन सांगावे. थोडक्यात अंदाज यावा म्हणून हे पहा. बुध, शनी, दशमेश व सप्तमेश यांचा विचार तुम्ही व्यापारासाठी करू शकता. शुक्रचंद्र, पंचमेश व गुरु म्हणजे भटकंती किंवा आनंदासाठी प्रवास. नवमेश, चतुर्थेश, गुरु, पंचमेश म्हणजे शिक्षण. पंचमस्थान मंगळ, तृतीय स्थान हे खेळासाठी. असे अंदाज तुम्ही करू शकता. चतुर्थेश व चतुर्थानाचा व्ययस्थानाशी संबंध आल्यास हा परदेशातील वास्तव्य दर्शवतो. तसेच अष्टक वर्गामध्ये सुद्धा नवमस्थानी व व्ययस्थानी किती बिंदू प्राप्त होतात हे सुद्धा तुम्हाला पाहावे लागेल. अष्टक वर्ग म्हणजे काय हे आपण पुढील कोणत्या तरी व्हिडिओमध्ये पाहूच. ही पत्रिका पहा. ही पत्रिका भारतीय सिनेमाचे जनक श्री दादासाहेब फाळके यांची आहे. यामध्ये लग्नेश गुरु षष्ठातून 12व्या स्थानी पाहतो. तो दशमेश बुधासोबत म्हणजे व्यापारकारक व दशमेश बुध लग्नेशासोबत व्ययास पाहतो. नवमेश व व्ययश यांची पंचमात चर राशीत युती. पंचम हे कलेचे स्थान. तिथे प्रवासकारक चंद्र, रवी उच्च व मंगळ स्वराशीचा. त्यामुळे हा प्रवास आनंददायी व यशदायी ठरला. लग्नेश जिथे बसला आहे तेथील ग्रह म्हणजे लग्नेश जिथे बसला आहे तेथून व्ययस्थानातील ग्रह हे बलवान आहेत. म्हणून परदेशात कायमचे वास्तव्य नाही. मायदेशी राहून नाव कमावले. कारण लग्नेश व चतुर्थेश यांचा अन्योन्योग आहे. चंद्रकुंडलीचा विचार करता 12व्या स्थानी उच्चीचा शुक्र जो नवमेश गुरुशी अन्योन्योग करीत आहे. आपण पुढील व्हिडिओमध्ये कृष्ण